स्वाती वहिनी आहे घरात? स्वाती वहिनी काय हो बाबूराव? काय करू राहिले? काय नाही बाबा, बसली होती का हो? काही नाही म्हणलं, सरपंच गेलतो हा, म्हटलं चला स्वाती वहिनीला भेटू जा म्हणलं. आज काय बाबा इकडे, आज तुमचं लगेच लयच निवांत काम निघालं का? हा, कधी येत नव्हतं पण आता या टाळाला म्हटलं चला जाऊन पावा आणि सांगून जावं म्हटलं. काय सांगून जायचं तर? येस ना आता काय? आवरलं मावलं ना आता काय नाही. हा, तुला आता एक सांगू का? काय हो बाबूराव? माव झालंय कर्ज, अयो मग आता 15 लाख रुपये कर्ज आहे. 15 लाख? एवढं कर्ज कसं काय आता झालं? माझ्यानं काय फिटणार नाही. मग तुमचा विचार काय आता, काय करायचं? मग गाव सोडून जायचं काय तुम्हाला? गाव सोडून नाही, आता डायरेक्ट आहे ना थोडं- आत्महत्या करतात काय? नाही ना, आत्महत्या करून काय उपयोग नाही ग. अहो मग काहीतरी बघा, कोणाकडून तरी तुमच्या सासूरवाडीला सांगा. अहो ते का थोडा आकडा आहे का 15 लाखाचा? अहो तुमच्या सासूरवाडीला काय कमी आहे असं बाबूराव? नाही जाणार हो, त्यांच्याकडून पहिलेच आणले मी. किती आणले होते? त्यांच्याकडून तेव्हाच बस 5 लाख आणले होते 5 लाख आणले होते? घर बांधायला. बाई 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 बाई, काय डोक्याला ताण आहे बाबूराव तुमचा. त्याच्यामुळे बायको पोर सगळे तिकडे नेऊन गेले. काही खरं नाही भाऊ. मग आता हो बाबूराव? मग आता काय त्या काय आहे जेवणाचं मग? बाबूराव तुम्हाला सांगू का, असंच आहे ना, माझी एक मैत्रिणी आहे, तिचं नवरा आहे ना कर्जामध्ये बुडला होता लय. त्यांनी काय केलं माहिती का, एवढा कंटाळला होता ना, त्याचे 5-6 लफडे बी होते बाहेर. त्या बायासारख्या घरी यायच्या, त्याला म्हणायच्या, ही म्हणायची मला भेट, ती म्हणायची मला भेट, दुसरी म्हणायची मला भेट. लफडे बी लय, घरची बायको बी वेगळीच आणि त्यात बाहेरचं कर्ज बी झालं. नाही ना? नाही. हो तुम्ही चांगले आहे, मग तो जास्त पापी होता. हा का? त्यांनी काय केलं माहिती का, मग माझी मैत्रीण गेली कंटाळून, नवऱ्याच्या असे ती गेली माहेरी निघून. मग याचे खाय प्यायचे हाल, त्यात एवढं मोठं कर्जावले घरी यायचे. त्यांनी ना जिवंत समाधी घेऊन टाकली. काय बोलत्या? जिवंत समाधी घेतली, ताणच नाही ठेवला डायरेक्ट कशाचा. म्हणजे सगळं मिटलं बा त्याचं? सगळंच मिटलं, म्हणजे बायाचा विषय सुटला सगळं. सगळा ताणच नाही. जिवंत समाधी घेतली, सगळे पाप धुतले गेले, किती लफडे असू द्या काही असू द्या, कर्ज मिटलं. लोक कर्ज मागायला येत नाही, नील. पर त्याची राहिलेली प्रॉपर्टी जेवढी होती तेवढी त्या पुरीला भेटून गेली, कारण तिने काय घटस्फोट घेतलेला नव्हता. ती आज अशी मजेत आहे आज मुंबईमध्ये. हा, लगेच टेन्शनच नाही तुम्हाला सांगते. बायको त्याची आली ना परत ती मेल्यावर. त्याने जेव्हा जिवंत समाधी घेतली ना, मग त्याचं काय, ती आली परत सासरी. असं असतं बाबा, काही खरं नाही या जगात. नाही आपल्याला नाही काय करायचं. नाही ना, केलं बी नाही पाहिजे. आपण वाटलं कर्ज भरून टाकू, हा, पण लपडे रुपये करणार नाही आपण असे. त्यांनी काय लफडा पाहिजे नाही केलं, कर्जापायी बी केलं. हा, मग कर्ज काय झालं त्याचं? लपड्या पाहिजे झालं ना जास्त. तुमचं पण लफडा पायी झालं का? तुमचं काय पायी झालं? नाही नाही नाही, मी गंगेवरून पाईपलाईन आणली 11 किलोमीटर. हा, तेच झालं का? पैसे उचलले 12 रुपये 13 रुपये टाक्यानं. बाबो सांगा मग, व्याज तुमले जास्त, रक्कम थोडी पण व्याजच डबल झालं. जास्त झालं. आणि मग काय करत्या ते आता आपल्याच्यानं पेटाला. अवघड आहे. बायकोला कामधंदा करायचा नाही, मग ती शेती कोणा करायची? बरोबर आहे. एका बाब्या मरल का तिला? नाही नाही मग ते झालं कर्ज. बाबूराव तुम्ही चांगले आहे म्हणून बरे नाही, तुमची बायको आतापर्यंत आणली नसते. मग चालतंय, चला. चला येऊ का? हा, जा मग. काय काय असं म्हणजे तुम्हाला घरात बसवतच नाही बाय ना? काय काय अडचण झाली का? अडचण नाही. चाललं भाऊ, एकदा चाललो निघून आता. अहो तसं हा. नाही. पर एवढे पोरं बोलायला लागले आता. काय तोच काय मागे घेणं देणं आहे ना? अहो तसं बाय. नाही. तुम्ही नुसते गावातच हिंडत राहताय, गावातच. मग गाव सोडून जाऊ का कुठं? कुठं जाता गाव सोडून? तुम्ही गेलता गावाला करमायचं नाही. अरे गावाच्या लोकांचं काढलं येण्यात त्याच्यात आता बारीकले पोरं लागले म्हणायला. काय काय राव बोलायचं तुम्ही? काय बोलत ते म्हणजे? कुठं चालले त्याचं माणूस काय टेन्शन मध्ये राहत तुम्ही? आणि मग टेन्शन? हा, तेच म्हणलं बाबूराव काका कुठे गेले आज, दिसलेत नाही. त्याचं बाहेर काढलं येण्यात बायानी आणि मग मग याचं झालंय मोकार टेन्शन, त्याचं झालंय कर्ज मोकार. मग आता सगळे लोक घरी येऊ राहिले पैसे मागायला. घरी? हा, आणि माझी परिस्थिती काही नाही द्यायला. म्हणून तुम्ही घर थांबत नाही वाटत. घरी नाही थांबायचंच नाही आजपासून. मग कुठं? उद्या तर दिसणारच नाही तुम्हाला. मग कुठं? तुम्ही पहिल्यांदा बाबरावची भेट घ्यायची, पाय पडायचे, तरी बाबराव दिसणार नाही तुम्हाला आता उद्यापासून. कुठं चालले आता? गंगेवर? चाललं जायचं त्याच्या माफत केलं. हा का? हा, कोणाला सांगू नको आता, परत तुला बरोबर सांगतोय. कोणाला सांगू नको? कोणालाच सांगू नको. सरपंचला भेटले का? आता सरपंच
सरपंचला भेटलो बाबा, त्याच्याजवळ तर बोललो नाही. खबर गेले अवघड माणूस आहे बाबा, काय सांगतो. कुठं चालले आता? याच्यात जाऊ का नाही तर? कशाला जाता मग कर पाणी त्याला. बरं जाऊ दे. बरं ते डिश आहे तो का त्याचं काय खाटा करायचा होता. खटा कशाला? अरे मला आहे ना जीत समाधी घ्यायची आता. हा जित्सामध्ये काय फेकता शपथ काय खोट- काय शपथ खोट काय नाही बोलत रे. नको झाला असा जीव मावाला ना, नको नको करून राहिला जीव मावाला. मला या जगाला तोंड दाखवायचं नाही आता. म्हणजे मावाला कसं बाय कर्ज मिटून जाईल, या बाया माग लागायला तर ते मिटून जातील, डोक्याला फारच नाही राहणार. हा? त्यासाठी मरायचं. मग आता करतो काय जगू. एक तर बायको पोरं गेले मामाच्या घरी निघू, हा. कर्जाने व्यापलो मी. 15 लाख रुपये कर्ज आहे. 15? हा बाबू मग मग तुम्ही एक काम करा, घरी जा. घरी जाऊ काय करू, कपडे काढू? घरी जा हा. आणि दाढी बिडी करा. सामा आहे जीतसामध्ये दाढी नाही लागत करायला. काय का हो? माझं ऐका तर खरी. हा. फेस बदलून राहा. फेस मग नाही रे, फेस काय करतो तो गळवला फेस. फेस मग फेस नाही, मग चेहरा बदलायचा. त्याला प्लास्टर सर्जन करावं लागेल. कशाला आपलं आपलं घरगुती मारून द्यायचं. नाही रे बाबा, पण ओळखते. सांगू नये. अरे बाब्याचं काही बदललं रे तुम्ही, पण बाब्याचा अक्कल टगेड आवाज आवाज लगेच ओळखी त्या लोक अरे 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 का बाब्याच आहे बाबा. मग काय समाधीचा विचार आहे. समाधीच मामत आहे. कितीला घेता? टायमिंग नाही सांगू शकत, पण तू काय करशील तू बरं मी दिसेल. तुम्हाला मुहूर्त विचारून सांगू का पंडितला? सांग. हा? हा कोणत्याही वेळेला चांगलं काय बरं. 1 ला 10 कमी. हा आता माझ्या मते मागच्या वेळेस 1:30 वाजता होता भाऊ. एवढा उन्हाचा हा लय उन्हाचा होता रे. समाधी उन्हाचीच घेता. अरे तोच पाहतो ना, एखादं भेटलं जाता वेळेस मग काय करता तसं? गप्पा गोष्टी. गप्पा गोष्टी का दारू पिऊन जाता समाधी? नाही नाही, शेवटची गप्पा मारून जाऊ ना म्हणलं. हाय कोणी कोण राहणार आहे आता? नाही. चालले ना समाधीला खुशी खुशी जायचं. अरे नाही गेला याला असता, गेला याला असता. डोकं लावून त्याला डोकं अरे लावून. शेवटची खेपाला म्हणलं गेला असता गप्पा गोष्टी करू. सरपंचाकडे जा, काय गप्पा मारायच्या? त्याच्यात हाय कोणी, हा त्याच्यात हाय कोणी कशाला? गप्पा मारायला. मला नाही माहिती. नाही. पांडू भेटला? कोणता पांडू? पांडू पांडू नाही, पांडूला भेटा, त्याच्यात हाय काही गप्पा मारा ना तुमच्या संग. नुसतं कोरड्या गप्पाला काय महत्व आहे. मग काय तुला काय सांगू उपयोग नाही. तू जाईल बाबा, मी घेतो माहिती बरं वैस निघ. तुला त्याला ताण देते. लय ऊन आहे बाबा, मोकार ऊन. सावलीला थोडं थांबतो बाबा. काय रे सोम, पांडू? काय रे, काय चालय? काही नाही चाललं होतं पेपर बघा. बिपर काय म्हणताय मग? चालू आहे आता, झाले. मजेत बाबा, गेलो तो शेता कोण ऊन पाहिलं ना, लई लई बेकार लाई लाई ऊन. झाली अंगाची. अरे टोपडं घातलंय तरी ऊन इकडे बरं लागलं. वाटलं गार जरासं. हा बघा आंब्यात झाडे. काय म्हणतो मग बाकी? काही नाही, न्यूज कळाली गावातली. काय रे? बाबूराव हा जिवंत समाधी घ्यायला चालू. फेकीते रे, ते कर्ज बाजारी झाले, ते तुला फेकीते, लोकांकडून पैसे काढायच्या मागे येतो, त्याच्या नको मागे लागू. नाही सिरियस दिसली मला. काय म्हणतो? सिरियस समाधी हा. जेसीबी खड्डे करायचे म्हणे. हा, मला म्हणे जेसीबी पाठवून दे म्हणलं. असं कुठं राहतं का सोम? खरं सांग. तो सुई मारायला घाबरतोय. मागे एकदा ताप आला हा होता, हा आपण द्यायला होता, डॉक्टरला काय म्हणला तो? सुई नाही सुई नाही बाबा, मला औषध द्या आणि गोळ्या द्या. हा. आणि तो समाधी घेईल का? अरे बाबा, त्याचा विषय असा आहे का, सोमला थोडं इमोशनल करू. हं. सोम त्याच्या पप्पाला जाऊन भेटेल, मग पप्पा त्याचा भेटेल मला कुठं रस्त्याला, मग पप्पा पैशाची भेटेल अडचण. पैसे दे. हा, तुला नाही माहिती. तो आम्हाला काय सिरियस होते रे. मी त्यांना म्हणलं कायला समाधी घेते, याच्या त्याच्या संग गप्पा मारायचं. घेईल मग. काय माणसाचं टेन्शन. मग टेन्शन नाही सांगते. काय करायचं तुला? मग. काय वाटत? तू एक काम कर, हं. तू जाय. हं. मला ना मोटर चालू करायला जायचंय. हं. नाही तर मला एवढे हानतील घरची मोटर चालू केली म्हणत काय ते बाबेश नादी लागला. काय करू मग? मग तू जाय. आपण ऊन सावली होती थोडी, बसलो असतो रे इथं. अरे तू इथं बसशील तो माणूस कायमचा बसून जाईल ना. हा इला ते तू पण आज आहे. काय करतो राव? पाहतो बरं मग. हा जाय. हं? हा येऊ का? हा आईला सोम काय सांगू राहिलं मला. खरंच घेईल का बाबूराव समाधी? बरं हो सरपंच, राम राम. काय चाललं एवढ्या सोम आला. सोम? हा, आणि एक बातमी सांगितली मला बा. काय रे? काय कॉलेजची बातमी सांगितली का? हा बरं, हा हा. तो समाधी घेऊन राहिलाय. काय बोलतो? हा, जेसीबीचा खड्डा खणून राहिलाय म्हणतो. हा. तुमच्याकडे आला होता का? खड्डा खंदू राहिला नाही, हा. खड्डा खंदून घातला त्यांनी हा. त्याच्या दारातोंडी. अहो, माझ्या JCB तुम्ही ना- काय पाप केले सरपंच? मी कायला पाप केलं?
जिवंत त्याला- माणूस गाडायचा बाप. अहो, ऐका हा. मी सरपंच फुकट नाही झालो. हा. मी पूर्ण त्याचा बायोडाटा विचारला, काय भानगड आहे, कशाला खड्डा करायचा, आपण त्याला त्यानं- संडास बांधायचं का बाथरूम बांधायचं का घराचा पाया खोदायचा, तेव्हा सगळं काही करायचं नाही, फक्त तुम्हाला त्यांनी करून- खरं सांगितलं नाही ना. खड्डा करून ठेवायचा आहे म्हणे. सोमकडे काय म्हणला तो का मला बसायचंय अच्छा अच्छा अच्छा. समाधी घ्यायची. म्हणजे त्या कॉलेज कुमारकडे कबुली दिली का? हा. मग रे आता आला काय तुमच्याकडून फसवणूक. अहो काहीतरी का मार्ग काढावा लागेल. करायचं? कमाल झाली. हा राईट सरपंच नाही ते तुमच्या हातून पाप व्हायला आलं. बरोबर आहे ना. तुम्हीच खड्डा खाल्ला. गावातील एक माणूस कर्जा बाजारीमुळे आत्महत्या केली असं धडधडी ठेवलं. आणि सरपंचांना खड्डा खणून दिला. हा हा तो बाबू. नाही नाही, बरोबर ते खड्ड्याच आहे. तर आता करायचं काय नेमकं आता? काय करायचं स्वाती वहिनीशिवाय काय पर्याय नाही भाऊ. बरोबर ते सल्ला सरपंच सांगितलं. या बा गावात काही होऊ द्या. हा हा. निवाडी तर कोण सरपंच स्वाती वहिनी. सरपंच आणि स्वाती वहिनी. हा सरपंच नंतर हा. तुम्हाला पण तुम्ही कोणाला विचारित्या स्वाती वहिनी जास्त विचारतात. त्या उपाय आहे ना. बरोबर. पण सल्ला तुम्ही दोघं एकमेक. मग आपण आता काय करू स्वाती वहिनी का जाऊ चालेल चालेल. आणि डायरेक्ट काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू हा, नाहीतर तो नाही बाबू तर जाऊ नको म्हणतो, जायचा ब्रह्मा हत्या विचार. माझ्यावर यायची पुन्हा हा असं ना नको मोठा व्हायला. त्रास झाला. चला निघायचं का हा, पटकन. चला. तुम्ही कुठे चालले ते इकडं ते काम जाऊ द्या मोटर आजच्या बंद करून दिवस. येतो ना मी. अहो मरू द्या चालू द्या आजच्या दिवस चला. चल. त्या स्वाती वहिनी आल्या. हो राम 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 राम. नमस्कार. काय हो, काय झालं? वहिनी लय ना मोठा मॅटर गावात. काय तुम्हाला matter माहित झालं? नाही का अहो, याने दिला एक तुम्हाला खड्डा ना खणून. सल्ला सांगा आम्हाला काहीतरी आता, नाही तर मग सरपंच पद बे भावात जाईल. बाबा ते सावलेल चला, एक तर मला लय ऊन लागू राहिलं. इकडे 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 तुम्ही खूप सल्ले सांगितले, सरपंचाला सांगितले, हो, सर्वसामान्य मनुष्याला सांगितले, त्यांचे जीव वाचवले, परंतु आता सुद्धा गावातील एक जीव वाचवायचा आहे हा. असा सल्ला सांगा आम्हाला. कोणा सांगा- जीव वाचायचं, कोण सांगा- जीव द्यायला चाललं? हे सांगतील आता. सोम चालला होता रस्त्याने. हा. सोम मला म्हणे ते बाबूराव काका आहे ना ते समाधी घेऊन राहिले म्हणे. खड्डा खणून येऊ बसले. राहिले नाही, आणि खड्डा यांनी खड्डा खणून सुद्धा आले. खणून ठेवला त्यांनी त्याच्या दारातोंडी. मी विचारलं, मला मला काहीतरी वाटलं असं आता काही संडास बांधणार आहे अहो, काय ते नाही. बाबूराव किती पानचट आहे, ते समाधी बिमाधी घेईन का ते आपल्याला समाधी घ्यायला लावेल, ते बी जिथे अहो, पण ते म्हणले, मी म्हटलं यांना मान्य, पण पण हे तो ऐका ना. तरासात दिसला म्हणे. सोम म्हणे लय टेन्शन मध्ये होता म्हणे. कर्ज बी त्याच्याकडे हा, खूप 15 लाख tension रुपये मध्ये कर्ज आहे, होता म्हणे. 15 लाख रुपये. बाई अवघडच आहे. तुम्हीच नाही, करा आपल्या काहीतरी गावातला माणूस आहे ना असं काही केलं नाही पाहिजे. अजिबात नाही. लेकर गावची बाळ आहे, बातमी माग होती नाही. बायको आहे, संसार आहे, आई वडील आहे, शेती पोती आहे, तुम्हीच करू घरदार आहे. शकते पण काय आता अजून आम्ही वेळ काय गेलेली नाही बरं का वहिनी, वेळ गेलेली आपण- नाही. हे तुम्ही ना डोकं वापरा काहीतरी आणि आपण जाऊयात असं बाबूरावकडे, चला. डायरेक्ट जाता का? अरे, हा चला चला आपण तिघ जाऊ, चला. चल. कृष्ण हरे रामकृष्ण 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 हरे दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता अच्छा, बाबूराव. हो. काय नाटक आहे हो या आयुष्याचे? पंढरीचे वाट ते तर नामस्मरण चाललंय मस्त. बाबूराव बरोबर बरोबर, तोच विचार डॉक्टर. बाबूराव बोला काय चाललं तुमचं? हो, आम्ही तुमच्याकडे आलो. बोला ना सरपंच. काय झालं तुम्हाला? काही गणगण आहे का डोक्यात? काही टेन्शन आहे का? ते टेन्शन असेल तर आम्हाला सांगा. टेन्शन म्हणूनच बसलो येऊन इथे. तेव्हा याला नाडीचं समजतं. काय नाडी कशी काय? नाडी व्यवस्थित आहे ना? आता कधी काही मेले बिले काय लगेच त्यांच्या दाडा चेक करायला? नाही, फुटफुट होते का पाहत फुटफुट म्हणजे? अरे ते मी बोलत- प्रेशर ब्लड प्रेशर वाढलंय. बरं ताई, तुम्हीच बोला 2 शब्द त्यांच्या संग. चला. सांगा बुवा समजून काय आता आम्ही जर ऐकलं ते सोडून खरे का या लाकडावर येऊन बसले ते. बाबराव आम्ही ऐकलं ते खरे का एकदा ना तुम्ही माझ्या घरी चला, चला. अहो तुमच्या घरी नोकर करता का? अहो चला ना तुम्ही नाही माझ्या नका हो, घरी. मला नका. अहो, चला, बाबूराव चला हो. चला, हो. हळू. मागं सारखा सारखं मागं रामकृष्ण. सारखं मागं थोडीशी अंगावर. बाबूराव काय नाटक आहे? काय झाले हे बघा सरपंच तुम्हाला सर्वांना सांगतो, काय? याच्यात काही नाटके बिटके काहीच नाही. नाही, नाटक करणार माणूस नाही येत असं हो तो. आतापर्यंत वाटलं का तुम्हाला नाही, नाही? कधी नाटक नाही पण केली. काय झालं माहिती का, मागवत झालं कर्ज. हा. तर कर्ज पाय मला काय झोपी आहे ना, बरं किती कर्ज आहे? 15 लाख रुपये. मग काय लय झालं का? आणि आता काय झालं तुम्हाला सांगतो, बायाने इतके अडत काढलंय हा. का ते मला पैसे द्या ते पसंतीचे बाया का काढले. पैसे मागायचे काही नाद आहे का तुम्हाला नाही हो, बायाचं कोण नाद आहे? मग आता मला स्वतःची बायको आहे, मला काय करायचं? बरं मग पण त्याला ते त्याच्या थोडे थोडे गेले होते ना. मग तुम्ही काय म्हणा ते सोम सांगत होता ते खरंय का काय काय म्हणा बाबूराव म्हणा समाधी समाधी हो घ्यायची. जीत समाधी घेणार मी. मला एक सांगा, जिवंत समाधी घेऊन तुम्हाला काय भेटणार आहे ते मोक्ष सांगा. मिळेल मला, कोण म्हटलं तुम्हाला? मोक्ष भेटेल, परत माझं कर्ज मिटेल, कोणी कोणाचे म्हणजे कोणीच महाग येणार नाही. जिवंत समाधी घेतल्यानंतर तुमचं कर्ज मिटणार आहे, मॅडम. तुम्हाला मोक्ष भेटणार आहे. ते कसं? मॅडम हे बघा काय माहिती का, तुमचे काहीतरी महाग घेणं देणं असलं हं. तर तुम्ही महाग मागायला असाल बरोबर, हा. जिवंत असल्यावर. हा. मग त्याच्यापेक्षा मी जीत समाधी घेऊन टाकेल, म्हणजे
मागायचे काम नको, काहीच अहो नको. बाबूराव, हा खोलचट विचार डोक्यातून काढून टाका. जित समाधी ना ही आयडिया दिली कोणी तुम्हाला हो? प्रॉब्लेम तयार होईल. आयडिया कोणी दिली समाधीची? नाही नाही मानानच. अहो सरपंच हे माझ्याकडे आले होते. बर मी त्यांना काय म्हटलं, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने जिवंत समाधी घेतली हं. म्हणून त्यांना म्हटलं असं समाधी. अहो हे समाधी घेणं चांगल्यांचे काम नसतात, ते पण जिवंत. ते थोर मोठे लोक, त्यांची ती गोष्ट वेगळी होती. ते संत संत वगैरे होते. अहो मॅडम, मग आपलं काय? तुम्ही कशाला सांगायचं असं? माझ्या मैत्रिणीनं असं मैत्रिणीच्या नवऱ्याने जित समाधी घेतली आणि तो म्हणून सगळं त्यांनी डोक्यात घेतलं ना खोड. मी हे पण सांगितलं का ते माझ्या मैत्रिणीचा नवरा पहिले लय चांगला होता, कामधंदे करायचा, हे ते चांगलं नाही घेतलं ना डोक्यामध्ये. बरं जिवंत समाधी घेतली, डोक्यात घेतलं. नाही. बरं झालं आपण आलो. आता तसं काही करायचंय का मग नक्की? हे उरफट आहे हे खरंच. नाही करू द्या मला, करू द्या. काय करू द्या? काटा घेऊन तुला आता मी. एक काम करू, अरे हे बघ आपल्या गावातला माणूस आहे, लई बी टेन्शन मध्ये काय, ते आपल्यासारखे वारकेच आहे. आपण एक काम करू, सरपंच साहेब, आपल्या ग्रामपंचायत मध्ये काही पैसे काही असतील ना, हा, हा. त्यांना ग्रामपंचायत 10 एक लाख रुपये काढून द्या. थोडासा फंड आहे हो शिल्लक. हा तेवढं काढून द्या. आणि त्यांची शेती ना, शेतीचं जेवढं 5 वर्षाचं उत्पन्न निघन ते ग्रामपंचायतला तेवढे पैसे उचतर, ते उत्पन्नाचा खर्च त्यांना द्यायचा नाही. चालेल का? या ताईच्या शब्दाला मान देतो आपण. चला. काय वाटत आहे तुम्हाला? हं. पैशाची करू काहीतरी तुम्ही जर तडजोड. सहकार्य करत असेल तर. पण ग्रामपंचायत तुमच्या देते. शेतीतलं जेवढं उत्पन्न आहे हा. तेवढं सरपंच साहेब ग्रामपंचायतीला. जेवढं उत्पन्न निघन तेवढं त्याचे पैसे कट होतील. चालेल. चालेल ना? हे परत हे असे नाटकं करायचे नाही. हे छपरी लोकांचे काम आहे ते. कर्ज करायचं आणि मग जायचं काय वाटत आहे मग? बरोबर. हा. पाचावला बोजीव. आणि तुम्ही काय संत बिंत नाहीये जिवंत समाधी घ्यायला. इथे एक दिवस घरात लाईट गेली का तुम्ही करता बाहेर येता. अहो बाबूराव, तुम्ही समाधी घेतली तर सगळं गाव भावात जाईल ना, आणि कसं काय? सगळी बदनामी होईल. अहो, तुम्हाला सांगू का, समाधी घेतल्यानंतर तिथे बाया नसता. हम्म. हा मग तुम्हाला ते बायकोचं प्रेम भेटणार नाही तिथं. मग काय करशाल बाबर? बायकोच प्रेम नाही भेटणार. समाधी तिथं बायकोला घेऊन जाणार तुम्ही समाधी घेताना. मग दुसरे येईल एखादी कोणतरी कसं काय येईल? समाधी. तिथं कसं काय समाधी रिकामी कोण तुम्ही समाधी मध्ये यायला तोंड घेऊन? समाधी घेणार नाही तिला एखादी. ती खाऊन समाधी घेईन तुमच्यासाठी. बाबरावने घेतल्या म्हणून. अहो लोकांना बाळा तुम्ही पैसे दिले तर त्या बाळा तुमच्या सोबत येतील. तुम्ही जिवंत समाधी घेतला त्या काल त्याचा जीव धोक्यात टाकून तुमच्या सोबत येतील मध्ये. आणि समाधी हा शब्द नाही वापरला जाईल तिथे. आत्महत्या केली असं लागू होतं. हा. हा. असं आहे का? हा. तुमच्या घरच्यांना घेऊन जा. बाबूराव एकेला 500 रुपये दिले. आत्महत्या केली. कोणाला? एकेला 500 दिले एक. हा. कशासाठी? ती म्हण मला लागत आहे म्हणून. मला वाटलं समाधी घ्यायला त्याला 500 रुपये दिले होते काय? मग ती मला येते का काय काय माहिती येते काय. समाधी घ्यायला हा. हम्म. बाबरो डोक्यावर पडेल. हा? काही हे बाया परिणाम होतात. झालाय डोक्यावर डोक्यावर परिणाम झालाय. बरं, तुम्हाला आता तो करतो विचार मदत डोक्यातून आम्ही. काढून टाकला का आम्ही नाही? दोघं गुलगुल गोष्ट करू ना. कशाला बोलू त्या खड्ड्यात गेल्यावर हा? बाई काय डोकं चालत तुम्ही सांगा बाबा? प्रेक्षकांनो, ह्या बाबूरावला काय करा आता? जिवंत समाधी घ्यायचं म्हणतो बाबूराव, त्याच्यामध्ये तिथं बाई मध्ये येणार आहे म्हणे, तिला 500 रुपये दिले. असं होत असतं का बरं? आणि हे फक्त बाबूरावच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. हातचा एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, बघत राहा स्वाती कदम नाशिकचे. आशिक